नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तळे टेस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग जवळपास आले होते, त्याचबरोबर आपण आज कोणते स्टॉक रिकमेंड केलेले ज्यामध्ये आपण एक्झिट करू शकतो. आणि आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी यामध्ये आपण कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते लाईव्ह मार्केटमध्ये हे आपण आजच्या सेशन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. मित्रांनो, आज आपण दोन स्टॉक रिकमेंड केलेले आहेत, प्राज इंडस्ट्रीज आणि एचबीएल पॉवर. हे जे स्टॉक आलेले आहेत हे आपण आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये तुम्हाला स्टॉक आले दिसतील. आज जवळपास 32 स्टॉक आपल्या या अनालिसिस मध्ये आले होते, त्यामधून फक्त आपण दोन स्टॉक आपण काय केले प्लॅन केलेले आहेत, एचबीएल पॉवर आणि दुसरा प्राज इंडस्ट्रीज. हे दोन स्टॉक आपण काय केलेले आहेत, एंट्री कोणत्या लेवलला प्लॅन करायचे ते आपण या सेटअप नुसार आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, आपला जो एसएच केळकर तो आपण प्लॅन केला होता तो आज आपल्या प्रॉफिट बुकिंगच्या जवळपास आलेला आहे. यामध्ये आपण एसएच केळकर जर आपण एंट्री केली असती तर एसएच केळकर हा आपण प्लॅन केला होता 215-200च्या लेवलला आपल्याला बाय करायला सांगितलेले. हा आपण 14 तारखेला म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर एक दिवस अगोदर आपण तो रेकमेंड केलेला आहे. 215-200ला आपल्याला त्यामध्ये एंट्री करायची. 230 फर्स्ट टार्गेट असणार आहे आणि 250 हे आपण सेकंड टार्गेट एसएच केळकर मध्ये घेऊन चाललो. आज जर आपण पाहिलं तर एसएच केळकरचा आजचा जो हाय गेलेला आहे तो आजचा हाय आहे 227. म्हणजे आपलं फर्स्ट टार्गेट फक्त 3 पॉईंट काय झाले या ठिकाणी मिस झाले. ओके, पण आपण जर होल्ड केला असेल तर 250 टार्गेट साठी जर आपण तो होल्ड केला म्हणजे बाईंग लेवल आपण 200 बाईंग लेवल आपण 215-200च्या लेवलला आपण तो बाय करायला सांगितलेला आहे. म्हणजे आपण जर तो आपण 210-215च्या लेवलला जरी बाय केला असता तर यामध्ये आपल्याला जवळपास आजपर्यंत 10% मोर दॅन 8% ची व्हॅल्यू आपल्याला काय करता आली असते, आपल्याला या ठिकाणी पीक करता आली असते. आज जो आपला प्रॉफिट बुकिंग साठी स्टॉक आला होता तो स्टॉक आहे स्टेरलिंग टूल्स. स्टेरलिंग टूल्स हा आपण आज आपला प्रॉफिट बुकिंग साठी बुक करायला सांगितलेलं आहे. स्टेरिंग टूल्स मध्ये आपण जर एंट्री जर घेतली असती हा आपण 16 ऑगस्टला आपण रेकमेंड केला होता. 430-410च्या लेवल आपल्याला स्टेरिंग टूल्स मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. 470-500 या दोन टार्गेट साठी जर आपण स्टेरिंग टूल्स मध्ये जर आपण एंट्री केली असती तर स्टेरिंग टूल्सचा आजचा जो हाय गेलेला आहे तो आजचा हाय आहे 515चा, आज 516चा आज हाय गेलेला आहे. म्हणजे आपण जर तो बाय केला असता तर आपल्याला एका दिवसामध्ये 16 तारखेला म्हणजे आपण शुक्रवारी जर आपण बाय केला असता तर शनिवार रविवारी सुट्टीनुसार आज जर आपल्याला प्रॉफिट बुक करायचं असेल तर 20% प्रॉफिट आपल्याला स्टेरिंग टूल्स मध्ये काय करता आला असता, एका दिवसामध्ये आपल्याला बुक करता आला असता. म्हणजे स्टेरिंग टूल्सने जवळपास आपले दोन्ही टार्गेट आज काय केलेले अचीव्ह केलेले आहेत. जो आपण शुक्रवारी प्लॅन केला होता त्याचा फर्स्ट टार्गेट बुक करण्यासाठी आपण काय केले, सकाळी 9:30 म्हणजे 9:30 वाजता हा आपल्या प्रॉफिट बुकिंग मध्ये आला होता. तो आपण पहिल्या टिकलाच काय सांगितलं यामध्ये प्रॉफिट आपल्याला बुक करायचं आहे. आज जे आपण जो स्टॉक रिकमेंड केलेले त्यामध्ये प्राज इंडस्ट्री 745-720च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 800-850 प्लस म्हणजे 720-725 याच रेंजला आणखी तो स्टॉक चालू आहे. 745च्या रेंजला जर तो बाय केला असता तर प्राज इंडस्ट्रीज मध्ये 750 आपण 820-850 टार्गेट साठी जर होल्ड केलं तर मोर दॅन 10% ची रॅली आपण काय करू शकतो प्राज इंडस्ट्रीज मध्ये पण येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पीक करता येईल. दुसरा स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे यामध्ये एचबीएल पॉवर 655-640च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 690 प्लस टार्गेट साठी आणि जर आपण बघितलं तर 655 जवळपास तो खूप क्लोज झालेला आहे आणि तो बाय केल्यानंतर 690-750 प्लस टार्गेट साठी जर आपण तो होल्ड केला तर मोर दॅन 10% ची रॅली आपण काय करू शकतो एचबीएल पॉवर मध्ये पण आपल्याला काय करता येईल, पीक करता येईल. एचबीएल पॉवर हा एक लॉंग टर्म साठी पण चांगला काउंटर बनणार आहे. 690 फर्स्ट टार्गेट तुम्हाला जर बुक करायचं 5% रॅली आपल्याला त्यामध्ये बुक करता येईल आणि 720 या सेकंड टार्गेट साठी जरी आपण तो होल्ड केला तरी आपल्याला मोर दॅन 9% 10% रॅली आपल्याला काय करता येईल या एचबीएल पॉवर मध्ये आपल्याला बुक करता येईल. सो मित्रांनो, हे जे स्टॉक मी तुम्हाला रेकमेंड केलेले आपला जो बीटीएसटी सेटअप आहे तो ऍडव्हान्स टेक्निक मध्ये आपण काय करत असतो, लर्न करत असतो, शिकवत असतो. जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना या सेटअप नुसार एंट्री कुठे करायची, प्रॉफिट पुढे बुक करायचा आहे, स्टॉक जर रिव्हर्स आला तर ऍव्हरेज कुठे करायचा आहे, हे सगळं या डॅशबोर्डवरून काय होत असतं लक्षात असतं. हे तुम्हाला मी जो स्टॉक जो रेकमेंड करतो हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला शेअर करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टी तुम्ही जर मार्केटमध्ये जर ऍडव्हान्स लेवल शिकल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट तुम्ही कसं बुक करू शकता. आणि आपले स्विंग स्टॉक जर तुम्ही जर अनालिसिस करत असाल तर मोर दॅन 90% स्टॉक जे आहे ते आपले प्रॉफिट बुकिंगला तुम्हाला येताना दिसते. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी निफ्टी आणि बँक निफ्टी आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आपण चेक केलं तर निफ्टी आणि बँक निफ्टी हा एक गॅप अप मध्ये ओपन झाला होता आणि आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे गॅप अप मध्ये ओपन झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येणे ज्यावेळेस होतं त्यामुळे आपण काय केलं होतं, पहिले जे ट्रेड आहे तर आपण पी साईडला काय केलं ते ट्रेड आपण प्लॅन केले होते. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही वॉच करू शकता. 50 बँक निफ्टीचा जो ट्रेड प्लॅन केला होता हा आपण पी साईड काय केलं होतं, थोडंसं अनालिसिस आपण केलं होतं आणि त्यानुसार मार्केट हे पूर्णपणे साईडवेज राहील आज दिवसभरामध्ये. हे मी सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये काय केलं होतं मी तुम्हाला अपडेट दिलं होतं.
ओके, बँक निफ्टी गॅप अप मध्ये ओपन झाला होता आणि बँक निफ्टी मध्ये पण एक थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली होती. त्यामध्ये आपण पी साईडला काय केलं होतं, 2 ते 3 ट्रेड आपल्याला या सकाळी 10 वाजेच्या वेळेस आपल्याला 9 ते 10 मध्ये आपल्याला मिळत होते. आणि त्यानंतर मार्केट पूर्णपणे साईडवेज तुम्हाला राहिलेलं दिसतं. आणि या सेटअप नुसार आपण त्यामध्ये मार्केट हा पूर्णपणे साईडवेज आहे आपल्याला पहिल्या टिक नुसार आणि मार्केटच्या बिहेवियर नुसार आपल्याला चालू होतं. त्यामुळे आपण कोणतेही ट्रेड आपण आज जास्त प्लॅन केलेले नाही. त्याचबरोबर आज मिड कॅप निफ्टीचे एक्सपायर होते, तर मिड कॅप निफ्टीचे पण आपण ट्रेड प्लॅन केले होते. कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते लाईव्ह मार्केटमध्ये ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही काय करा, प्रॉफिट आणि शेअर्स केलेले त्यामध्ये तुम्ही जाऊन काय करू शकता, चेक करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असेल लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या सकाळी 9 ते 10 मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग आपण डिस्कस करत असतो, ज्यामध्ये तुम्हाला इंडेक्स वर तुम्हाला ट्रेड कसे करायचे, त्याचबरोबर स्ट्रॅटेजी कशा फॉलो करायच्या हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये तुम्हाला शिकायला. तुम्ही जर मार्केटमध्ये जर फ्रेशर असाल आणि तुम्हाला शेअर मार्केटचं बिलकुलही नॉलेज नसेल, तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा. पीएस अकॅडमीच्या वेबसाईटला तुम्ही जाणार, हा फॉर्म फिलअप केल्यानंतर त्यांना ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं आहे. सकाळी 9 ते 10 एक तासाची बॅच असते. त्या बॅच मध्ये तुम्हाला निफ्टीवरती, निफ्टी बँक निफ्टी, फिन निफ्टी यावरती ट्रेड कशी घेतात हे तुम्हाला वॉच करता येईल. आणि तुम्हाला जर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला जर ट्रेड करायचे असेल तुम्ही आपल्यासोबत पण ट्रेड करू शकता रिस्क रिवॉर्ड रेशो मॅनेज करून. त्याचबरोबर तुम्हाला जर बेसिक नॉलेज तुम्हाला जर गेन करायचं असेल तर हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचंय. अपस्टॉकचं एक अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ओपन करायचं आहे आणि बेसिक कोर्स जो शेअर मार्केटचा बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स आहे 2 आठवड्याचा, हा कोर्स तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये तुम्हाला काय केलं जाणार आहे, 1 महिन्याच्या ऍक्सेस साठी तुम्हाला तो प्रोव्हाइड केला जाणार आहे अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग शिकता येईल आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला जो व्हिडिओ रेकॉर्डिंग कोर्स दिलेला आहे त्यातून तुम्ही शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज तुम्ही गेन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. ज्या कोर्सची फीज मार्केटमध्ये अदर इन्स्टिट्यूट मोर दॅन 50% चार्ज करतात, हा कोर्स तुम्हाला काय भेटणार आहे, अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला भेटणार. सो मित्रांनो, वाट कसली बघताय, हा फॉर्म फिलअप करायचा आहे, लाईव्ह मार्केटला जॉईन करायचं आहे, अकाउंट ओपन करायचं आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स साठी पण काय करायचं, पीएस अकॅडमीला जॉईन करायचं. मित्रांनो, हे जे स्टॉक मध्ये तुम्हाला रेकमेंड करत असतो तुम्हाला कसे वाटतात, चला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस.